नमस्कार. बघू शकतात नारळी लाल कांदा कसा आहे. आता आम्ही ह्याचा गोठ लावतोय तिकडं बघा, आणि इकडे लागून झालेत. तिकडे एक अर्धा एकर लावलाय आणि हे आणून कापून ठेवलंय. आमच्याकडे गोठ म्हणतात, पण आम्ही हे सरीला नाही लावत. गादी वाफ्यातला फक्त उन्हाळा आहे त्याच्यामुळे गादी वाफ्यातच चांगलं येतात. आता हे पण माझे गोठ आहेत, तर हे पण गादी वाफ्यातच आहेत. तुम्ही बघू शकतात कसे आहेत. मला कमेंट करून नक्की सांगा. आपला नारळी लाल कांदा आहे डबल पत्तीचा. हे बघा, हे पण आम्ही गादी वाफ्यात लावलेत. आम्ही काय बेड वगैरे करून लावत नाही, गादी वाफ्यात लावलेत. पण क्वालिटी बघा, हे बघा. आणि मधमाशा खूप असतात इकडं. आमच्याकडं ज्वारी आहे आजूबाजूला, तिकडं अर्धा एकर लावलेलं आहे. हे लसण आहे. हा पंचगंगा लावला होता, त्याला काही क्वालिटीच नाही. ह्या वर्षी सगळ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवलं आहे. आणि माझं एकच मत आहे की बाबा, शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला कधीच फसवू नये. तुम्ही आता बघितलंच असेल, मी तुम्हाला तो कापलेला कांदा दाखवलेला आहे. तर आम्ही त्याचंच बी करणार आहेत. आणि जास्त नाही, आम्हाला 2-4 क्विंटलचीच अपेक्षा आहे, कारण की आम्ही अर्धा एकरच्या पुढंच लावलं आहे, 1.25 एकर. हे बघा, इकडं उगून आलं आहे सगळं. बघू शकतात, हे दिसतं तिथवर का उगून आलं आहे. हे बघा, गादी वाफ्यात लावतो त्याच्यामुळे खूप भारी निघतं हे. हे बघा, एका साऱ्यात 3-4च लावतो आम्ही, त्याच्यामुळे ते खूप क्वालिटीचं बनतं आणि खूप छान प्रकारे येतं. आणि बघू शकतात, आता सूर्या मावळतीला गेलाय आणि खूप छान प्रकारे, म्हणजे खूप मस्तच कांदा येतो. आमचा भय्यू दादा आहे. आज आम्ही मच्छी खाल्ली शेतातलीच. तर आज मला म्हणतोय भांडे धुवून काढा तेवढे. जाऊ द्या, तो विषय लांब राहिला. पण हे बघू शकतात, आपला नारळी लाल कांदा. हे पहा कसा आहे. त्याचाच आम्ही आता गोठ तयार करतो. ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी मला कॉल करा. आपण सगळ्यांना किलो का होईना, पण आपण शेतकऱ्याला ते बी देऊ. कारण की प्रत्येक शेतकरी आपलं स्वतःचा एक ब्रँड तयार होईल. कारण की मला अशी अपेक्षा आहे, सगळ्यांनी तोच कांदा लावा, पंचगंगा एक्सपोर्ट वगैरे लावू नये. तर आपण सगळ्यांसाठी जेवढ्याला माझ्याकडनं देता येईल, एक किलो तेवढं घेऊन लावा. आम्ही काही जास्त नाही केलं आहे, त्याच्यामुळं काय आम्ही सगळ्यांना पुरवू नाही शकणार. हे बघा क्वालिटी, तुम्ही क्वालिटी बघू शकतात फुलांची. हे बघा.